एकीकडे देशामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवत देशातल्या एकूणच सैनिकाचा सन्मान करत तिरंगा यात्रा सुद्धा काढण्यात आली आणि दुसरीकडे मात्र वर्धा जिल्ह्यात जर पाहिलं तर वर्धा जिल्ह्यात एका सैनिकाच्या आईला अशा प्रकारे कारगिल हिरोच्या आईचे मौन ठिय्या आंदोलन करण्याची वेळ जी आहे ही वेळ आलेली आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपण सध्या आर्वी या परिसरातल्या तळेगाव शामजीपंत या ठिकाणी आहोत आणि तळेगाव शामजीपंत या ठिकाणी जर पाहिलं तर सैनिकाच्या ज्या आई आहेत त्या आंदोलनावरती बसलेल्या आहेत आणि त्यांनी मौन व्रत धारण करत अशा प्रकारचं आंदोलन केलेलं आहे। अतिक्रमणाचा मुद्दा, शेजारच्या व्यक्तीने केलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्याला न्याय मिळत नसल्यामुळे या आईने अशा प्रकारचं जे आंदोलन आहे आंदोलन उभं केलेलं आहे। आणि आता जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांच्या घराच्या अगदी उंबरठ्यावर हे आंदोलन करण्यात येत आहे। या 2 ते 3 वर्षापासून रखडलेल्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे हा या आईने केलेला आहे। नेमकं या संपूर्ण प्रकारासंदर्भात काय घडतंय आणि काय झालेलं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। आपल्यासोबत त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांना आपण विचारू कसं नेमकं हे मौन व्रत यांनी धारण केलं आणि हे जे आंदोलन करतात आहे काय कारण काय सांगाल? आणि आमच्यावर जो अन्याय झाला आतापर्यंत त्याचं काहीच हे होत नाहीये। म्हणजे जे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्याच्यावर काहीच कार्यवाही होऊन नाही राहिली आहे। आणि हे जर आजचं तर असतं तर आम्हाला थोडंसं काही नाही वाटलं असतं किंवा त्यांनाही काही नाही वाटलं असतं। पण हे 3 वर्षापासून तेच प्रकरण आम्ही खेचतोच आहे। पण मागच्या वर्षी जे 1 वर्ष चाललं त्या गोष्टीला तेव्हापासून तर आमच्या संडासाचा वगैरे पाईप सगळं तुटलेला आहे। आणि कारण काय नेमकं एकूण प्रकरण काय? एकूण प्रकरण म्हणजे जो शेजारी आमच्या मधुकर काकडे म्हणून गृहस्थ राहतो तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि तो आम्हाला वारंवार खूप त्रास देतो आहे। आणि जी आमची जी जागा होती त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण केलं आणि ती जागा आमचीच आहे असं म्हणून राहिला तो। आणि त्याच्यामुळे त्यांनी जे आमच्या याच्यावर जे पाईप होते संडासाचे लॅट्रिनचे वगैरे सगळं जे होतं बेसिकचा मुद्दा काय असतो, सर्वात आपली स्टार्टिंग कुठे होतं किचनमधून, पण किचनमधले पण पाईप त्यांनी पूर्ण कापून टाकले जे बेसिनचं वगैरे जे असतं। त्याच्यामुळे आमची दैनंदिन जे दिनचर्या आहे दिनक्रम आहे तो पूर्ण विस्कळीत होऊन गेला। माझी सासूबाई सासरे आता वयोवृद्ध झालेले आहे, त्यांना आमच्या याची गरज आहे। पण जर जे आपली दिनचर्या ज्या याच्यापासून सुरू होते तेच जर आपण हे केली तर त्यांचं काय होईल तर त्याच्यामुळे त्यांना संडासाचा प्रॉब्लेम म्हणजे जे जे आवश्यक हे असतं ते सगळं त्यांचं विस्कळीत होऊन गेलं आहे। आणि फक्त हे कशामुळे झालं की त्यांनी आमच्या संडास आमच्या ती पण आमच्या भिंतीवरचे पाईप त्यांनी आम्हाला कापले। आमच्या भिंतीवरचे कापायची त्यांना काहीच गरज नव्हती। आज अशा प्रकारची प्रकार घडला, तुम्ही ग्रामपंचायतकडे वगैरे तक्रार केली का? नाही, खूपदा केली। आमच्या अप्लिकेशन जर तुम्हाला जर प्रत्यक्ष जाऊन पाहायचं असेल तर आमच्या अप्लिकेशन तुम्हाला दिसतील तिथे। आज देतो, उद्या देतो, नंतर मग या सोमवारी, त्या सोमवारी, या गुरुवारी, अशा फक्त तारखा दिल्या त्यांनी। आणि प्रत्यक्ष जाऊन गेलं तर मग हा कर्मचारी नाही तो कर्मचारी नाही, बस त्यांचं तेच आम्हाला उत्तर राहायचं। माझे मिस्टर तर चक्रा मारू मारू परेशान होऊन गेले। शेवटी आम्ही काल गेलो 2 जणी आणि म्हटलं आम्ही इथून उठणारच नाही 2 जणी गेल्यानंतर। तर तेव्हा कुठं मग आज त्यांची थोडी कारवाई सुरू झाली। सेनेत कर्नल असलेले राजेश आढाव जे आहेत त्यांच्या त्या आई आहेत, काय एकूण कशा पद्धतीनं सेनेत असलेल्या एका जवानाच्या आईचं असं होतंय, काय तुम्हाला वाटतं? मेन म्हणजे एवढी मोठी सेवा करत आहे, देशाची सेवा करत आहे, या गावाला तर त्याचा अभिमान असायला पाहिजे की इथून आपला एक सैनिक आहे, एक मुलगा आहे या तळेगावचा, त्याच्या आईसोबत असं आणि त्यांच्या घरासोबत तरी असं व्हायला नको। पण इथे कोणाचं हे की पडलेलं नाहीये काही, फक्त त्यांना फक्त आपली स्वार्थ हेच महत्वाचं आहे, बाकी काहीच नाही। विविध या आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक असेल किंवा सेनानी असेल या सर्वांचा आदर होतो, विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सत्कारही होतो। पण अशात ज्या जवानाची सेवा जी आहे ती दक्षिण आफ्रिकेतल्या कार्गो सेनेमध्ये आहे, त्या सैनिकाच्या संदर्भात अशा प्रकारची जी वागणूक आहे किंवा कुठल्याही प्रकारचा न्याय मिळू नये हे मात्र या संपूर्ण समाज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। सामाजिक दायित्व म्हणून कुणी पुढाकार घेणार का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, तळेगाव शामजीपंत, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।